नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 22 ते 29 सप्टेंबर दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहत आहोत। तर यामध्ये आपण 30 महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत, तर सर्वांनी पूर्ण प्रश्न शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर विद्यार्थ्यांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थ्यांनो, आजचा आपला पहिला आणि खूप महत्त्वाचा प्रश्न कोणता असणार आहे तर पाहूयात। तर 28 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यामध्ये आपल्या भारताने पाकिस्तानचा किती गडी राखून पराभव केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 5 गडी राखून। किती? तर 5 गडी राखून पराभव केला। तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण। तर 28 सप्टेंबर 2025 रोजी दुबईमध्ये झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यामध्ये आपल्या भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करून विजय मिळवलेला आहे। तर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 146 धावांवर सर्व बाद झाली। तर प्रत्युत्तरामध्ये आपल्या भारताने 20 षटकांमध्ये 5 गडी राखून 147 धावा करत सामना जिंकलेला आहे। तर विद्यार्थ्यांनो, या विजयामुळे आपल्या भारताने आपला 9वा आशिया कप किताब पटकावला। तर विशेष म्हणजे आपल्या भारताने सलग 8व्या आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये पाकिस्तानवर विजय मिळवलेला आहे। तर भारताकडून तिलक वर्माने सर्वाधिक 69 धावा केल्या, तर पाकिस्तानसाठी सहीब जादा फरहानने 57 धावा केलेल्या आहेत, लक्षात ठेवा। यानंतर महत्त्वाचे उदाहरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे। तर हा सामना भारत पाकिस्तान या चिर प्रतिस्पर्ध्यांमधील होता। जसे 2018 च्या आशिया कप फायनल मध्ये आपल्या भारताने बांगलादेशवर विजय मिळवला होता, तसेच 2025 मध्ये पाकिस्तानवर मात करून आपल्या भारताने आपले वर्चस्व दाखवून दिलेले आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला दुसरा। तर आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 साठी ब्रिंग इट होम हे अधिकृत गाणे कोणी गायले आहे, जे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, श्रेया घोषाल यांनी। कोणी? तर श्रेया घोषाल यांनी। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आयसीसी म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, तर या महिला क्रिकेट विश्वचषक 2025 चे आयोजन आपल्या भारतामध्ये होणार आहे। तर या स्पर्धेसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यासाठी ब्रिंग इट होम हे अधिकृत गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे। तर विद्यार्थ्यांनो, हे गाणे आपल्या भारतातील सुप्रसिद्ध व बहुप्रतिभावान पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांनी गायले आहे। तर श्रेया घोषाल यांनी आपल्या मधुर आवाजामुळे जागतिक स्तरावर विशेष ओळख निर्माण केलेली आहे। तर विद्यार्थ्यांनो, अशा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय कलाकाराला गाण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब आहे। तर या गाण्यामध्ये महिला क्रिकेटपटूंच्या जिद्दींचा आणि यशस्वी प्रवासाचा गौरव करण्यात आलेला आहे। तर विद्यार्थ्यांनो, महत्त्वाचे उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे। जसे 2011 च्या पुरुष क्रिकेट विश्वचषकासाठी दे घुमाके हे गाणे हिट झाले होते, तसेच 2025 च्या महिला विश्वचषकासाठी ब्रिंग इट होम हे गाणे महिला क्रिकेटच्या प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण करणार आहे। यानंतर पुढील प्रश्न तिसरा पाहूयात। तर प्रधानमंत्री सूर्यघर योजने अंतर्गत धोर्दो कोणत्या राज्यातील चौथे सौर गाव बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, गुजरात या। कोणत्या? तर गुजरात या। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थ्यांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर धोर्दो हे गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील एक गाव असून ते रण उत्सवमुळे जगप्रसिद्ध आहे। तर अलीकडेच प्रधानमंत्री सूर्यघर योजना अंतर्गत हे गाव गुजरातमधील चौथे सौर गाव बनले आहे। तर विद्यार्थ्यांनो, या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील घरांवर सौर पॅनल बसवून वीज निर्मिती केली जाते। यानंतर त्यामुळे घरगुती वीज खर्च कमी होतो आणि शाश्वत ऊर्जेला चालना देखील मिळते। यानंतर धोर्दो गावाने आधीपासूनच पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन दिले आहे। तर आता सौर गाव बनल्यामुळे ते अक्षय ऊर्जा क्षेत्रातही आदर्श ठरत आहे। तर महत्त्वाचे उदाहरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे। जसे धोर्दो गावाने सौर ऊर्जा वापरून आपल्या विजेवरील खर्च कमी केला, तसेच इतर राज्यातील खेडी सौर पॅनल बसवून स्वावलंबी होऊ शकतात। उदाहरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे। तर आपल्या महाराष्ट्रातील काही गावांमध्ये सौर पंप बसवल्याने शेतकऱ्यांचा वीज खर्च वाचतो। यानंतर विद्यार्थ्यांनो, चौथा प्रश्न। तर इंडिया इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स म्हणजेच
BRIC 2025 खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नवी दिल्ली या. कोणत्या? तर नवी दिल्ली या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक व निर्यातदार देश आहे. तर या पार्श्वभूमीवर इंडिया इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स 2025 चे आयोजन नवी दिल्ली येथे होणार आहे. तर या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट जागतिक स्तरावर तांदळाच्या उत्पादनातील आव्हाने, हवामान बदलाचे परिणाम, शाश्वत शेती पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच निर्यात संधी या विषयांवर चर्चा घडवून आणणे असा आहे. तर या परिषदेमध्ये शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, धोरणकर्ते आणि उद्योग प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहूया. तर भारत जगातील तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार विशेषतः बासमती तांदळासाठी आहे. तर आयोजक शहर नवी दिल्ली देशाची राजधानी आणि धोरण निर्मिती केंद्र आहे. आणि उद्देश आहे मुख्य काय? तर तांदूळ क्षेत्रातील संशोधन, शाश्वत उत्पादन आणि जागतिक व्यापार वाढवणे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर महत्त्वाचे उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे. तर 2025 मध्ये आपल्या भारताने तांदळाच्या उत्पादनामध्ये विक्रमी वाढ केली होती आणि त्यानंतर भारत निर्यातीच्या बाबतीमध्ये सतत आघाडीवर राहिला होता. तर अशा परिषदा आयोजित केल्याने भारतीय तांदळाचा जागतिक बाजारपेठेमध्ये दर्जा आणि मागणी अधिक वाढते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पाचवा प्रश्न पाहूयात आपण. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये झाले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, बिहार या राज्यामध्ये करण्यात आले आहे. कोणत्या? तर बिहार या राज्यामध्ये. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन बिहार राज्यातील पटना येथे झाले आहे. तर हा प्रकल्प विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड वाढवण्यासाठी उभारण्यात आलेला आहे. तर या सायन्स सिटीमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल गॅलरी, स्पेस व रोबोटिक्स वरील विभाग तसेच मुलांसाठी इंटरॅक्टिव्ह विज्ञान प्रदर्शन ठेवलेले आहे. यानंतर याचे उद्दिष्ट सायन्स फॉर सोसायटी या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणे आहे. तर बिहारमधील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे विज्ञान शिक्षण व प्रायोगिक अनुभव उपलब्ध करून देणे या प्रकल्पाचे प्रमुख ध्येय आहे. उदाहरण पाहूयात आपण महत्त्वाची या प्रश्नाचे. जशी हैदराबादमध्ये बिर्ला सायन्स म्युझियम विद्यार्थ्यांना विज्ञान शिकण्याची प्रेरणा देते, तसेच बिहारमधील डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटी विज्ञान व नवोन्मेष क्षेत्रात नवे दालन उघडते. यानंतर सहावा प्रश्न. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा म्हणजे CPCBचा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 22 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजे CPCB भारत सरकारच्या पर्यावरण, वनीकरण आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अधीन कार्य करणारी एक महत्त्वाची संस्था आहे. तर स्थापना केव्हा झाली? CPCB ची 1974 मध्ये केली गेली आणि मुख्य उद्देश आहे देशामध्ये वायू, जल आणि ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, मानक तयार करणे, प्रदूषणाची माहिती गोळा करणे आणि शाश्वत पर्यावरण धोरणे सुचवणे. यानंतर स्थापना दिवस. तर प्रत्येक वर्षी 22 सप्टेंबर रोजी CPCB स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो आणि हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि जागरूकतेला प्रोत्साहन देखील देतो. आणि महत्त्व काय आहे याचे? तर विद्यार्थ्यांनो, या दिवशी विविध शाळा, महाविद्यालय आणि संस्थांमध्ये प्रदूषण नियंत्रण, स्वच्छता मोहिमा, सेमिनार आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जात असतात. तर महत्त्वाचे उदाहरण देखील पाहूयात आपण या प्रश्नाचे. जर एखाद्या शहरातील शाळेमध्ये पर्यावरण जागरूकता कार्यक्रम आयोजित केला तर शिक्षक विद्यार्थ्यांना CPCBच्या कामाबद्दल माहिती देतील आणि 22 सप्टेंबरला स्थापना दिन म्हणून विशेष कार्यक्रम करतात. यानंतर पुढील प्रश्न. कोणत्या भारतीय राज्याने बेरोजगार पदवीधरांसाठी 1000 मासिक भत्ता जाहीर केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, बिहार या. कोणत्या? तर बिहार या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बेरोजगार पदवीधरांसाठी मासिक 1000 भत्ता जाहीर केला आहे. तर ही योजना विधानसभा निवडणुकींपूर्वी तरुणांसाठी आणि पहिल्यांदाच मतदार म्हणून काम करणाऱ्यांसाठी आहे. तर मुख्यमंत्र्यांनी 5 वर्षांमध्ये 1 कोटी तरुणांना नोकऱ्या आणि रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर या योजनेचा मुख्य उद्देश तरुणांना कौशल्य प्रशिक्षण मिळण्यास आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास
मदत करणे असं आहे। तर बिहारविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर राजधानी आहे पटना, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे आहेत। यानंतर 8वा प्रश्न, 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मोहनलाल यांना। कोणाला? तर मोहनलाल यांना। तर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे विद्यार्थ्यांनो? तर मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांची 2023च्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी नुकतीच निवड करण्यात आलेली आहे। तर चित्रपट सृष्टीतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल 23 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। तर पुरस्कार कोण? तर दादासाहेब फाळके पुरस्कार हा वर्ष 2023 चे विजेता मल्याळम अभिनेता मोहनलाल आणि प्रसंगी 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आहे। स्थळ विज्ञान भवन, नवी दिल्ली। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। यानंतर 9वा प्रश्न, तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती नुकतीच करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, प्रवीर रंजन यांची। कोणाची? तर प्रवीर रंजन यांची। तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF हे आपल्या भारताचे एक प्रमुख केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे, जे 1969 मध्ये स्थापन झाले आहे आणि याचे मुख्य कार्य औद्योगिक युनिट्स, सरकारी प्रकल्प, विमानतळे, मेट्रो रेल, अणुऊर्जा प्रकल्प आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करणे हे आहे। तर अलीकडेच प्रवीर रंजन यांची CISF च्या नवीन महासंचालक म्हणजे डायरेक्टर जनरल म्हणजे DG पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे। तर यापूर्वी ते दिल्ली पोलिसांमध्ये विशेष आयुक्त म्हणून कार्यरत होते। तर CISF मध्ये सध्या जवळपास 1.75 लाखांपेक्षा जास्त जवान कार्यरत असून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने याचे महत्त्व अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तर विद्यार्थ्यांनो, DG पदावरील नियुक्तीमुळे प्रवीर रंजन यांच्यावर आता राष्ट्रीय सुरक्षेची निगडीत महत्त्वाच्या औद्योगिक व धोरणात्मक स्थळांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे। तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? तर CISF ची स्थापना वर्ष 1969 आहे, मुख्यालय नवी दिल्ली आणि घोषवाक्य प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी हे घोषवाक्य आहे आणि सध्याचे महासंचालक प्रवीर रंजन आहेत 2025 पासून। यानंतर महत्त्वाचे उदाहरण पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, दिल्ली मेट्रो, मुंबई विमानतळ किंवा भाभा अणुऊर्जा केंद्र यांसारख्या ठिकाणांचे सुरक्षा व्यवस्थापन CISF कडेच आहे आणि त्यामुळे DG प्रवीर रंजन यांची भूमिका ही थेट सामान्य नागरिकांच्या दैनंदिन सुरक्षेशी जोडली जाते। यानंतर 10वा प्रश्न, तर इंडो तिबेट सीमा पोलीस म्हणजेच ITBP चे नवीन महासंचालक म्हणजेच DG पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, श्री प्रवीण कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थ्यांनो, इंडो तिबेट सीमा पोलीस दल म्हणजेच ITBP हे आपल्या भारताचे एक प्रमुख अर्धसैनिक दल आहे। याची स्थापना 24 ऑक्टोबर 1962 रोजी भारत चीन महायुद्धानंतर करण्यात आली होती। तर मित्रांनो, ITBP मुख्यत्वे भारत तिबेट चीन सीमारेषेचे संरक्षण करते। तर हे दल उच्च हिमालयीन भागामध्ये कार्यरत असल्याने याला हिमालयन फोर्स असेही म्हटले जाते। तर सप्टेंबर 2025 मध्ये केंद्र सरकारने श्री प्रवीण कुमार यांची ITBP चे नवीन महासंचालक म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे। तर त्यांची नियुक्ती ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची मानली जाते। तर यापूर्वी ते गृह मंत्रालयातील विविध जबाबदाऱ्यांवर कार्यरत होते। यानंतर महत्त्वाची माहिती पाहूयात आपण स्टॅटिकची। तर विद्यार्थ्यांनो, ITBP ची स्थापना 1962 मध्ये करण्यात आली, मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे, नियंत्रण गृह मंत्रालयाचे असते आणि प्रमुख कामगिरी भारत चीन सीमारेषेचे रक्षण करणे, नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत करणे आणि अंतर्गत सुरक्षा कार्य करत राहणे। आणि सध्याचे DG कोण आहेत 2025 नुसार? तर श्री प्रवीण कुमार हे आहे। तर महत्त्वाचे उदाहरण देखील पाहूयात आपण। तर 2020 मध्ये गलवान खोऱ्यामध्ये भारत चीन संघर्षाच्या वेळी ITBP जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यामुळे या दलाचे महत्त्व अधिक अधोरेखित झालेले आहे। यानंतर पुढील प्रश्न 11वा, तर भारत आणि ग्रीस यांच्यातील पहिला द्विपक्षीय नौदल संयुक्त सराव कधी आयोजित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 13 ते 18 सप्टेंबर 2025 दरम्यान। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थ्यांनो, भारत आणि ग्रीस यांच्यातील पहिला द्विपक्षीय नौदल संयुक्त सराव 13 ते 18 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित केला गेला आहे। तर हा सराव
दोन्ही देशांच्या नौदलातील सामंजस्य वाढविण्यासाठी, सामरिक संवाद आणि परस्पर सामंजस्य सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. तर अशा प्रकारचे सराव सामरिक क्षमतांची तपासणी करतात, तर नौदलातील आधुनिक तंत्रज्ञान वापराचे ज्ञान वाढवतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सामरिक विश्वास दृढ करतात. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जलसैनिक, शास्त्र संचालन, नौकानयन, बचाव कार्य आणि आंतरराष्ट्रीय समुद्री सुरक्षा प्रक्रियांचा सराव केला जातो. तर महत्त्वाचे उदाहरण पाहूयात आपण, जसे 2023 मध्ये भारत फ्रान्स नौदल संयुक्त सराव वरुणा आयोजित केला होता, तसाच भारत ग्रीस सराव देखील समुद्री सुरक्षा आणि सामरिक सहकार्य दृढ करण्यासाठी आयोजित केला गेला होता. यानंतर पुढील प्रश्न 12वा आहे, तर लेह लडाख येथे विद्यार्थ्यांनी व तरुणांनी आंदोलन का केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 4 विशेष मागण्यांसाठी. तर पाहून घेऊयात आपण कोणत्या आहेत त्या 4 विशेष मागण्या. तर विद्यार्थ्यांनो, 24 सप्टेंबर 2025 रोजी लेह लडाख येथे विद्यार्थ्यांनी व तरुणांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले आहे. तर या आंदोलनाला हिंसक वळणही लागले. तर आंदोलनकर्त्यांच्या मुख्य 4 मागण्या होत्या. तर पहिली मागणी कोणती होती? तर लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा. दुसरी मागणी, भारतीय संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये म्हणजे 6th शेड्यूल मध्ये लडाखचा समावेश करावा. यामुळे स्थानिक लोकांचे हक्क आणि संसाधनांचे संरक्षण देखील होईल. आणि तिसरी मागणी, लडाखसाठी स्वातंत्र्य लोकसेवा आयोग म्हणजे PSC स्थापन करावा. यामुळे रोजगार निर्मितीमध्ये पारदर्शकता देखील राहील. यानंतर चौथी मागणी कोणती होती? तर लडाखसाठी 2 संसदीय जागा तयार कराव्यात. यामुळे केंद्रीय लडाखचा राजकीय आवाज मजबूत होईल. लक्षात ठेवा 4 मागण्या. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. लडाख विषयी, तर लडाख केंद्रशासित प्रदेश झाला केव्हा? तर 31 ऑक्टोबर 2019 मध्ये कलम 370 रद्द झाल्यानंतर सध्याच्या संसदीय जागा फक्त एक आहे. लडाख लोकसभा मतदारसंघ 6वी अनुसूची प्रामुख्याने ईशान्य भारतातील आदिवासी भागांना विशेष अधिकार देण्यासाठी आहे. यानंतर लोकांची मागणी काय? तर सांस्कृतिक व पर्यावरणीय संरक्षणासाठी लडाखलाही 6व्या अनुसूचीमध्ये सामील करावे. तर विद्यार्थ्यांनो, उदाहरण पाहू घेऊयात आपण, जसे मिझोराम, मेघालय, त्रिपुरा आणि आसामच्या काही भागांना 6व्या अनुसूचीचे संरक्षण आहे, तसेच हक्क लडाखलाही मिळावेत, ही स्थानिकांची प्रमुख मागणी आहे. यानंतर पुढील प्रश्न 13वा पाहूयात आपण, तर 22 सप्टेंबर 2025 रोजी संरक्षण दल प्रमुख ट्राय सर्व्हिसेस अकादमिक तंत्रज्ञान कार्यशाळेचे उद्घाटन कोठे करतील? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नवी दिल्लीमध्ये करणार आहेत. कोठे? तर नवी दिल्लीमध्ये. सर्वांनी लक्षात ठेवा. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण, तर भारतातील सशस्त्र दल आणि शैक्षणिक संस्थांमधील नवोपक्रमांना चालना देण्यासाठी आणि सहकार्य मजबूत करण्यासाठी 22 ते 23 सप्टेंबर 2025 दरम्यान नवी दिल्लीतील मनोक शॉ सेंटर येथे ट्राय सर्व्हिसेस अकादमिक तंत्रज्ञान कार्यशाळा आयोजित केली आहे. तर या कार्यक्रमाचे उद्घाटन 22 सप्टेंबर रोजी संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी केले आहे. तर विद्यार्थ्यांनो, भारत आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अभ्यास या संयुक्त लष्करी सरावाची 21वी आवृत्ती अलीकडेच कोठे संपली? महत्त्वाचा प्रश्न 14वा. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, अलास्कामध्ये. कोठे? तर अलास्कामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारत आणि अमेरिकाचा संयुक्त लष्करी सराव युद्ध अभ्यास 2025 अलास्का येथे यशस्वीरित्या संपन्न झाला. तर 1 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या सरावामध्ये दोन्ही देशांच्या सैन्यातील 450 सैनिकांनी भाग घेतला होता. पुढील प्रश्न 15वा. तिन्ही दलांनी म्हणजेच कोणत्या कोणत्या? तर लष्कर, नौदल आणि हवाई दल तर यांनी चांगले समन्वय आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी प्रथमच किती संयुक्त लष्करी ठाणी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, एकूण 3. किती? तर 3. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताच्या उच्च लष्करी अधिकाऱ्यांनी 17 सप्टेंबर 2025 रोजी निर्णय घेतला की तिन्ही सेवांमध्ये चांगले समन्वय आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी देशामध्ये पहिल्यांदाच 3 संयुक्त लष्करी ठाणी स्थापन केली जाणार आहे. तर संयुक्त सैन्य स्टेशनचा अर्थ काय आहे? तर संयुक्त लष्करी तळ म्हणजे लष्कर, नौदल आणि हवाई दलाशी जोडलेल्या सर्व सुविधा एकत्र केले जाईल आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न
आंतरराष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर हिमांशू कुलकर्णी ठरले आहेत. कोण? तर डॉक्टर हिमांशू कुलकर्णी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, पुण्यातील प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर हिमांशू कुलकर्णी हे आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार मिळवणारे भारतातील उपखंडातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. तर हा प्रतिष्ठित पुरस्कार 2009 पासून दर 2 वर्षांनी अमेरिकेतील ओक्लाहोमा विद्यापीठाच्या वॉटर सेंटरद्वारे प्रदान केला जात आहे आणि विकसनशील देशांमध्ये पाणीपुरवठा आणि स्वच्छता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. विद्यार्थ्यांनो, या पुरस्काराचे स्वरूप 25,000 अमेरिकन डॉलर्स रोख आणि एक ट्रॉफी असे आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताने 11व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये कधी प्रवेश केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 24 सप्टेंबर 2025 रोजी. केव्हा? तर 24 सप्टेंबर 2025 रोजी. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, 24 सप्टेंबर 2025 रोजी दुबई येथे झालेल्या आशिया कपच्या सुपर 4 सामन्यामध्ये भारताने बांगलादेशवर 41 धावांनी मात करून सलग 11व्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. तर आपल्या भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 168 धावा केल्या व प्रतिसादामध्ये बांगलादेश 127 धावांतच सर्व बाद झाला. तर या विजयामुळे भारताने फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले होते. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या दिवशी होणार आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 8 ऑक्टोबर 2025 या तारखेला. केव्हा? तर 8 ऑक्टोबर 2025 या दिवशी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा प्रकल्प असून तो मुंबईतील विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी उभारण्यात आला आहे. तर हे विमानतळ पनवेल जवळ बांधले जात असून त्याची क्षमता वार्षिक कोट्यावधी प्रवाशांना हाताळण्याची आहे. तर विद्यार्थ्यांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यानंतर घोषणा झाली की 8 ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. तर महत्त्वाची माहिती स्टॅटिकची पाहूयात. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या देखरेखीखाली होत आहे. तर या प्रकल्पाचे काम अदानी ग्रुपकडे सोपविण्यात देखील आलेले आहे. तर हे विमानतळ 2 धावपट्ट्या असलेल्या आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. तर मुंबई विमानतळावरील गर्दी कमी करण्यासाठी व महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बिहार या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. कोणत्या? तर बिहार या. याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बिहार सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केली आहे. तर या योजनेद्वारे ग्रामीण आणि शहरी भागांतील महिलांना स्वरोजगारासाठी आर्थिक मदत, प्रशिक्षण व भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, महिलांना स्वातंत्र्य व्यवसाय उभारण्यासाठी किंवा लघु उद्योग सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून मदत केली जाणार आहे. तर यामुळे महिलांचे आर्थिक स्वावलंबन, कुटुंबाचे उत्पन्न वाढ आणि समाजातील महिलांची स्थिती मजबूत होणार आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, योजना सुरू करणारे राज्य आहे बिहार हे राज्य. उद्दिष्ट महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, लाभ, आर्थिक मदत, प्रशिक्षण आणि रोजगार संधी. यानंतर महिलांचा सहभाग, विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिला. ठीक आहे. यानंतर उदाहरण पाहूयात महत्त्वाचे आपण या प्रश्नाचे. तर एका ग्रामीण भागातील महिलेला या योजनेअंतर्गत शिवणकाम मशीनसाठी मदत मिळाली. तर शिवणकाम व्यवसाय सुरू करून गावातील महिलांना रोजगारही देऊ शकते. तर अशा प्रकारे ही योजना फक्त लाभार्थी महिला नव्हे तर इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देऊ शकते. यानंतर 20वा प्रश्न, तर विद्यार्थ्यांनो, जगातील पहिला AI जनरेटेड जीनोम तयार करणारा स्टॅनफोर्ड आणि आर्च इन्स्टिट्यूट कोणत्या देशात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, युनायटेड स्टेट्स या देशामध्ये आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, स्टॅनफोर्ड विद्यापीठ म्हणजे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आणि आर्च इन्स्टिट्यूट हे दोन्ही अमेरिकन युनायटेड स्टेट्समध्ये स्थित आहे. तर या दोन नामांकित संस्थांनी जगातील पहिला AI जनरेटेड जीनोम
तयार करून जैव तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडवलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एआयच्या मदतीने तयार केलेला हा जीनोम म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने पेशींच्या डीएनएची रचना आणि कार्य कसे आहे हे अधिक वेगाने आणि अचूकपणे समजून घेण्याचा प्रयत्न आहे. यानंतर यामुळे भविष्यामध्ये रोग निदान, औषध निर्मिती आणि जनुक अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. तर महत्त्वाचे उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे. जसे गुगल कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देतो तशाच प्रकारे एआय मॉडेल आता डीएनएचे नमुने, त्यातील बदल आणि त्याचा शरीरावर काय परिणाम होईल हे समजावून सांगू शकते. तर हे वैद्यकीय संशोधन आणि उपचार पद्धतीमध्ये नवीन दारे उघडणारे आहे. यानंतर 21वा प्रश्न, देशातील एकूण गुंतवणुकीमध्ये किती टक्के गुंतवणूक महाराष्ट्र राज्याची आहे? तर विद्यार्थ्यांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, एकूण 40%. किती? तर 40%. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी शेवटपर्यंत पहा. तर महाराष्ट्र हे आपल्या भारतातील आर्थिकदृष्ट्या सर्वात विकसित आणि गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य आहे. तर मुंबई हे देशाचे वित्तीय आणि औद्योगिक केंद्र असल्यामुळे राज्यामध्ये औद्योगिक, आयटी, बँकिंग, सेवा उद्योग आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते. त्यामुळे देशातील एकूण गुंतवणुकींपैकी सुमारे 40% गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये केंद्रित आहे. महत्त्वाचे उदाहरण पाहूयात. तर जर आपल्या भारतातील एकूण गुंतवणूक 1,00,000 कोटी असेल तर त्यापैकी 40,000 कोटी गुंतवणूक फक्त आपल्या महाराष्ट्रात केली जाते. तर हे दाखवणे की महाराष्ट्र देशातील आर्थिक गतिशीलतेमध्ये किती महत्त्वपूर्ण आपल्या महाराष्ट्राला स्थान आहे. यानंतर 22वा प्रश्न, व्हॉट्सॲपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आंध्र प्रदेश हे राज्य बनले आहे. कोणते? तर आंध्र प्रदेश. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आंध्र प्रदेश हे आपल्या भारतातील पहिले राज्य बनले आहे जेथे प्रशासनाने नागरिकांना व्हॉट्सॲपद्वारे सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. तर या योजनेअंतर्गत नागरिक सरकारी यंत्रणेशी थेट संपर्क साधू शकतात आणि विविध समस्यांचे निराकरण जलद आणि सुलभ पद्धतीने मिळते. उदाहरणार्थ, एखादी रस्त्याची दुरुस्ती, पाणी पुरवठा किंवा इतर प्रशासनिक तक्रारी नागरिक थेट व्हॉट्सॲपवर पाठवू शकतात आणि संबंधित विभाग तत्काळ प्रतिसाद देत असतो. तर ही सेवा प्रशासनामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी एक आदर्श उदाहरण मानली जाते. तर यानंतर पुढील प्रश्न, तर रागासा चक्रीवादळ हे नाव कोणत्या देशाने दिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, फिलिपाईन्स या देशाने दिले आहे. कोणत्या? तर फिलिपाईन्स या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, चक्रीवादळांना आंतरराष्ट्रीय पद्धतीने वेगवेगळ्या देशांनी नामकरण केले जाते. तर रागासा हे नाव फिलिपाईन्स देशाने दिले आहे. तर हे नाव फिलिपाईन्सच्या हवामान संस्था किंवा हवामान विभागाद्वारे त्यांच्या प्रदेशातील चक्रीवादळांची ओळख सुलभ करण्यासाठी ठेवले जाते. तर फिलिपाईन्स हा प्रशांत महासागरातील चक्रीवादळांनी सर्वाधिक प्रभावित होणारा देश आहे. त्यामुळे तेथे या चक्रीवादळांचे नामकरण करण्याची पद्धत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार केली जाते. तर उदाहरण पाहूयात महत्त्वाचे आपण. तर जर एखाद्या चक्रीवादळाने फिलिपाईन्समध्ये प्रचंड नुकसान केले तर ते रागासा नावाने ओळखले जाईल, ज्यामुळे नागरिकांना सुरक्षिततेसाठी सूचना देणे सोपे जाते. यानंतर पुढील प्रश्न, शून्य माता मृत्यू दर गाठणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पुदुच्चेरी हा. कोणता? तर पुदुच्चेरी हा. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे? तर माता मृत्यू दर ही आकडेवारी देशातील महिलांच्या गर्भधारणेदरम्यान मृत्यूच्या घटनांचे प्रमाण दर्शवते. तर ही संख्या कमी असणे म्हणजे आरोग्य सेवा आणि प्रस्तुतीच्या काळातील सुविधा चांगल्या आहेत याचे संकेत देते. तर पुदुच्चेरी हा आपल्या भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश ठरला जो शून्य माता मृत्यू दर गाठण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. तर यामागील कारण म्हणजे प्रदेशातील सर्वसामान्य प्रसूती केंद्र, आरोग्य कर्मचारी, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची काळजी अत्यंत सक्षम पद्धतीने काम करत आहे. तर उदाहरणार्थ, तर पुदुच्चेरीमध्ये गर्भवती महिलांना नियमित तपासणी, पोषण योजनेची मदत आणि तत्काळ हॉस्पिटल सुविधा मिळते, ज्यामुळे मातांच्या मृत्यूंची घटना होत नाही. तर विद्यार्थ्यांनो, महत्त्वाचा सारांश पाहूयात आपण. तर पुदुच्चेरीने आरोग्य व्यवस्थेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून भारतामध्ये माता मृत्यू दर शून्य करण्यात पहिला केंद्रशासित प्रदेश म्हणून नवलौकिक मिळवले आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो 25वा प्रश्न, 2025चा प्रतिष्ठित पहिला डायबिटीज ग्लोबल इम्पॅक्ट प्राइज कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी,
डॉक्टर व्ही मोहन यांना. कोणाला? तर डॉक्टर व्ही मोहन यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 मध्ये पहिला डायबिटीज ग्लोबल इम्पॅक्ट प्राइज हा पुरस्कार डॉक्टर व्ही मोहन यांना देण्यात आला आहे. तर डॉक्टर व्ही मोहन हे आपल्या भारतातील प्रसिद्ध डायबिटीज तज्ज्ञ असून त्यांनी मधुमेहाच्या संशोधन, शिक्षण आणि जनजागृतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तर या पुरस्काराद्वारे जागतिक स्तरावर डायबिटीजवरील संशोधन आणि उपचार सुधारण्याच्या कार्याचे कौतुक केले जाते. तर विद्यार्थ्यांनो, उदाहरणार्थ डॉक्टर मोहन यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या 2 डायबिटीज स्टडीजमुळे भारतामध्ये मधुमेह प्रतिबंध आणि व्यवस्थापनाच्या धोरणांवर प्रभाव पडलेला आहे. यानंतर महत्त्वाची टीप देखील पाहून घेऊयात. तर हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय मान्यता असलेला आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या देशांतील डायबिटीज तज्ज्ञांचा विचार केला जातो. यानंतर पुढील प्रश्न, ग्लोबल फूड रेग्युलेटर समिट 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. कोठे? तर नवी दिल्लीमध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ग्लोबल फूड रेग्युलेटर समिट हे जागतिक दर्जाचे आहार व अन्न सुरक्षा विषयक आयोजन आहे. यामध्ये विविध देशांच्या अन्न नियामक संस्था, तज्ज्ञ संशोधक आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी होतात. तर या समिटमध्ये अन्न सुरक्षेची धोरणे, नवीन तंत्रज्ञान, अन्न गुणवत्तेचे मानपन आणि जागतिक आहार नियमनावर चर्चा होते. तर 2025 मध्ये हे समिट नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे, कारण दिल्ली भारताची राजधानी असून येथे जागतिक मान्यता असलेले परिषद आयोजित करणे सोपे आहे आणि आंतरराष्ट्रीय सहभाग्यांसाठी प्रवेश व सोयीसुविधा उपलब्ध देखील आहेत. तर उदाहरण पाहूयात आपण याचे, जसे की समिटमध्ये भारताने अन्न सुरक्षा नियमनांचे नवीन सुधारणा प्रस्तावित केले, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांना तर यानंतर भारतातील अन्न उद्योगामध्ये काम करणे अधिक सुरक्षित आणि पारदर्शक झालेले आहे. यानंतर 27वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव उन्मेषच्या 3ऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, पटनामध्ये झाले आहे. कोठे? तर पटनामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर उन्मेष हे आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित होणारे साहित्य महोत्सव आहे, जे लेखक, विचारवंत आणि साहित्यिक समुदायासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते. तर 2025 मध्ये या महोत्सवाची 3री आवृत्ती आयोजित झाली आणि उद्घाटन पटना येथे झाले. तर महोत्सवामध्ये साहित्यिक चर्चा, काव्य, कथा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो. तर पटना येथे उद्घाटन होणे या शहराच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्वाला अधोरेखित करते. नंतर विद्यार्थी मित्रांनो, 28वा प्रश्न, तर 27 सप्टेंबर 1951 रोजी स्त्रियांच्या हक्कांसाठी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा कोणी दिला होता? कोण होते ते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारतातील समाजसुधारक, संविधान रचयिता आणि पहिले कायदामंत्री होते. तर 27 सप्टेंबर 1951 रोजी त्यांनी स्त्रियांच्या समान हक्कांसाठी आणि हिंदू कोड बिलातील विरोधाभासामुळे कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला होता. तर हा राजीनामा त्यांच्या न्यायप्रियता आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी असलेल्या निष्ठेचे प्रतीक होता. तर त्यांच्या या कृतीमुळे आपल्या भारतामध्ये स्त्री हक्कांविषयी जागरूकता निर्माण झाली आणि कायदे सुधारण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे. महत्त्वाचे उदाहरण पाहूयात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या निर्णयामुळे आज महिलांना विवाह, संपत्ती आणि शिक्षणामध्ये समान अधिकार मिळाले आहेत. तर त्यांच्या साहसी कृतीमुळे समाजामध्ये स्त्रियांच्या हक्कांविषयी महत्त्वपूर्ण चर्चा सुरू झाली. यानंतर 29वा प्रश्न, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑक्टोबर 2025 पासून कोणत्या प्रकारच्या उत्पादनांवर 100% टॅरिफ लावला आहे आणि याचा आपल्या भारतावर कसा परिणाम होऊ शकतो? महत्त्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, औषध उत्पादनांवर लावला आहे. तर काय परिणाम? तर आपल्या भारतातील फार्मा कंपन्यांना आर्थिक ताण येऊ शकतो यामुळे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑक्टोबर 2025 पासून सर्व ब्रँडेड आणि पेटंट असलेल्या औषध उत्पादनांवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. तर या टॅरिफचा उद्देश अमेरिकेमध्ये औषध उत्पादन प्रकल्प उभारण्यामध्ये कंपन्यांना प्रवृत्त करणे असा आहे. तर भारतामध्ये हा जगातील मोठ्या औषध निर्यातक देश आहे आणि त्यांच्या अनेक फार्मा कंपन्या अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये औषधे निर्यात करतात. तर यामुळे जर या कंपन्यांनी
अमेरिकेमध्ये प्रकल्प उभे न केले तर त्यांना टॅरिफ भरावा लागेल, ज्याचा आर्थिक परिणाम होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे. तर आपल्या भारतातील लोकप्रिय फार्मा कंपनी सन फार्मा जी अमेरिकेमध्ये औषध निर्यात करते, जर त्यांनी अमेरिकेमध्ये उत्पादन प्रकल्प उभे केले नाही तर त्यांना 100% टॅरिफ भरावा लागू शकतो. यामुळे त्यांचा स्पर्धात्मक फायदा कमी होऊ शकतो आणि उत्पादने महाग होऊ शकतात. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 30वा आहे. तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एससी आरक्षणामध्ये कोणता बदल होणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. एससी आरक्षण फक्त ग्रामीण भागासाठी मर्यादित केले जाणार आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती म्हणजे एससीच्या आरक्षणामध्ये क्रीमीलेअर फॉर्म्युला लागू केला जाणार आहे. तर याचा अर्थ असा आहे की एससी समुदायातील आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेले आणि प्रगत घटक यांच्यामध्ये आरक्षणाचे वर्गीकरण केले जाणार आहे. तर यामुळे लाभ अधिक न्याय प्रकारे विभागला जाईल. तर सध्या हायकोर्टाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती हे वर्गीकरण तयार करण्याचे काम करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील 1-2 महिन्यांमध्ये हा बदल लागू केला जाणार आहे. तर महत्त्वाचे उदाहरण पाहूयात. तर जर एससी गटामध्ये 10 लाख लाभार्थी असतील तर क्रीमीलेअर फॉर्म्युला लागू झाल्यानंतर त्यापैकी प्रगत घटकांसाठी काही प्रमाण आरक्षण कमी होईल आणि मागासलेले घटक अधिक प्रमाणामध्ये लाभ घेतील. तर यामुळे आरक्षण अधिक न्याय व लक्ष केंद्रित होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न 31वा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला हा. तर पवनकुमार भीमप्पा बजरंती यांना कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले आहे नुकतेच? तर याचे योग्य उत्तर काय विद्यार्थ्यांनो? तर ऑप्शन बी, पटना उच्च न्यायालयाचे. कोणत्या? तर पटना या उच्च न्यायालयाचे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, संविधानाने आपल्या भारतातील उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश आणि मुख्य न्यायाधीश यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया केली आहे, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचा सहभाग असतो. तर पवनकुमार भीमप्पा बजरंती हे सुरुवातीला कर्नाटक हायकोर्ट व पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट यांमध्ये न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. तर विद्यार्थ्यांनो, आता ते पटना उच्च न्यायालयामध्ये 46वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले आहेत. जर इतर पर्यायांची तुलना करायची असेल तर कलकत्ता, मद्रास, पंजाब व हरियाणा हे उच्च न्यायालये आहेत, पण बजरंती त्यांचे मुख्य न्यायाधीश त्यांच्यापैकी कुठल्याही मध्ये नाही झाले. तर विद्यार्थ्यांनो, त्यांनी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम केले आहे, पण मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले नाही. लक्षात ठेवा. यानंतर खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत विद्यार्थ्यांनो. पहिला प्रश्न, तर 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे? तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण या व्हिडिओमध्ये आपण हे दोन्ही प्रश्न पाहिले आहेत. खूप सोपे आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, म्हणून सर्वांनी या दोन्ही प्रश्नांचे उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न दुसरा, देशातील एकूण गुंतवणुकीमध्ये किती टक्के गुंतवणूक आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये झाली आहे? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.